आता गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर हा कशामुळे होतो आणि त्याचे रिस्क फॅक्टर्स काय असतात ते आपण अवॉइड करू शकतो का? तर ह्याचं असं आहे की जो सर्व्हायकल कॅन्सर असतो त्याचा मोस्ट कॉमन कॉज आहे HPV व्हायरस. आता HPV व्हायरस कसा ट्रान्समिट होतो तो तुम्हाला होऊ शकतो का? तर HPV व्हायरस हा संबंध जेव्हा पुरुष आणि बाई ठेवतात तर त्याच्या थ्रू हा ट्रान्समिट होतो. आता ते प्रिव्हेंट करायला काय करायचं? किंवा त्याच्यामुळे कुठले रिस्क फॅक्टर्स आहेत? तर HPV व्हायरसचे ट्रान्समिशनचे रिस्क फॅक्टर्स असे असतात, की जर तुमचं लवकर लग्न झालं आहे किंवा तुमचं जर पहिलं सेक्शुअल इन्सिडन्स असेल, तो कमी वयात झाला आहे. तसंच तुम्हाला जर अर्ली प्रेग्नन्सी आहे, म्हणजे वयाच्या कमी वर्षात प्रेग्नन्सी झाली आहे किंवा मल्टिपल प्रेग्नन्सीज आहे. तसंच मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स किंवा जर तुम्ही स्मोकिंग पण करत असाल, तर तुमची या इन्फेक्शनची रिस्क वाढते. आता इन्फेक्शन झालं की लगेच कॅन्सर होतो का? तर असं नाही. इन्फेक्शन झालं की 10 ते 15 वर्ष साधारण कॅन्सर व्हायला लागतात. तर त्याच्या आधी आपल्याकडे भरपूर उपाय असतात, की जेणेकरून आपण ट्रीट करू शकतो इन्फेक्शन आणि आपण ते कॅन्सर होण्याआधी पण पकडून त्याची ट्रीटमेंट करू शकतो. हे जाणण्यासाठी तुम्हाला जवळच्या गायनॅक कॅन्सर स्पेशालिस्टकडे जाणं उचित राहील.